एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माच्या पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। प्रदीप शर्मा यांनी 2019 साली उद्धव ठाकरेंकडून निवडणूक लढवलेली होती। हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात प्रदीप शर्मा यांनी ही निवडणूक लढवलेली होती। तर एंटेलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच प्रदीप शर्मा एन्काउंटर स्पेशलिस्ट यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांची थोड्या वेळातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। याआधी पाहिलं होतं आपण का एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर विरुद्ध शिवसेनेतनं विधानसभा लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर त्यांच्यावर केस झाली होती। आपण पाहिलं होतं जे एंटेलियाची केस होती त्या केसमध्ये प्रदीप शर्मा आरोपी म्हणून होते आणि त्यांना आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। त्या पूर्ण केसवरती त्यांना जन्मठेपची शिक्षा झाली होती, त्याच्यावरती स्थगिती घेतलेली आहे प्रदीप शर्माने। आणि आता अनेक दिवसानंतर आता प्रदीप शर्मा पुन्हा राजकारण सक्रिय झालेत असं आपण बोलू शकतो। त्यांची पत्नी जी आहे ती आज शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे। अंधेरीमध्ये ती इच्छुक आहे, अंधेरी भागात इच्छुक आहे। त्यांनी कामही सुरू केलं असंही काही सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे अंधेरी विधानसभेचा नवीन हा चेहरा शिवसेनेचा असू शकतो असंही बोललं जातंय। त्यामुळे एकंदरीतच ही एक मोठी राजकीय घडामोड आहे आणि काही वेळातच हा पक्षप्रवेश नंदनवन बंगल्यावर होणार आहे। निश्चित धन्यवाद धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच स्वीकृती शर्मा शिंदे पक्षात जाणार आहेत। एंटेलिया प्रकरणी प्रदीप शर्मांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती, मात्र आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे प्रदीप शर्मांची पत्नी शिंदे पक्षात जाणार आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे 2019ला शर्मा सेनेकडून निवडणूक लढलेले होते, तर आता त्यांची पत्नी ही शिंदे सेनेत जाते।